राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तरुणाईशी संवादाचा प्रयत्न। सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत तरुणाईशी संवाद साधणार। मवियाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल। लाठ्या चालवण्याच्या आधी संवाद का साधला नाही? मातोश्रीत फुटला कार्यकर्त्यांचा नाराजी बॉम्ब। उद्धव यांच्या समोर कार्यकर्ते भिडले। उबाठातला असंतोष ठाकरेंच्या घरात उघड। बिहारात भाजपाला हादरा। राज्यात सत्तेत असूनही पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव। आश्चर्यकारकरित्या प्रशांत किशोर बनले आमदार। खडकवासलातून आलेलं पाणी नदी पात्रात भरलं। मुठेच्या विस्तारलेल्या पात्रात अनेक गाड्या बुडाल्या। छगन भुजबळ चिडले। लावलेले बॅनर उतरवले। राजकारणाची ही वेळ नाही, भुजबळांचा कार्यकर्त्यांना इशारा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवतील। भुजबळ समर्थकांना गिरीश महाजनांचा टोला। अमरावतीत बॅनर वाद भडकला। भाजपा नेत्यांचे बॅनर हटवल्याने कार्यकर्त्यांचा ठिय्या। नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळच हवेत। राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक ठरले वादात। गिरीश महाजन खराब रस्त्यांची तक्रार नितीन गडकरींकडे करणार। जळगावच्या पाळधीजवळ उड्डाणपुलाचा भराव खचला। गिरीश महाजन ठेकेदारावर संतापले। खड्ड्यांविरोधात ठाणे मनसेचं आंदोलन। मनसैनिकांनी रस्त्यात लावली झाडं। ठाणे जिल्ह्यात 24 तासात 2 खड्डाबळी। मृतांमध्ये 1 महिला आणि एका जवानाचा समावेश। भाजपवाल्यांच्या उधळपट्टीवर फडणवीस नाराज। बीएमसीतल्या नेत्यांची फडणवीसांकडून कान उघाडणी। जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्याला लागली निवृत्तीची ओढ। पंकजा मुंडेंना सध्याच्या राजकारणात रस नाही। पंकजा यांनी भाषणादरम्यान केलं वक्तव्य। साखरेचे खाणार त्याचा खिसा कापला जाणार। किरकोळ बाजारात साखर जवळपास 50 रुपये किलो। महिला कुस्तीपटूंचे आरोप खोटे ठरले। भाजपा नेत्या ब्रिजभूषण सिंग न्यायालयाकडून निर्दोष घोषित। महाराष्ट्रात पेपर फोड्यांचा डाव फसला। राज्य शिक्षक पात्रता चाचणीचा पेपर फोडायची होती तयारी। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। जळगावात नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा। गिरणा धरण जवळपास संपूर्ण भरलं। प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। लाभार्थ्यांच्या खात्यात मंगळवारी पीक कर्जाची रक्कम जमा होणार।